अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी तिवसा तालुक्याला आकस्मिकपणे भेट देत बोगस बियाणांमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली। यावेळी बोगस बियाणे दोषी कंपन्यांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले। तिवसा येथे साहेबराव अळसपुरे यांच्या शेतात प्रत्यक्ष भेट देत त्यांनी बियाणांची उगवण, पिकांची स्थिती आणि झालेल्या नुकसानीची माहिती घेतली। शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी ऐकून घेत त्यांनी कृषी विभागाला तातडीने कारवाईचे आदेश दिले। जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतांचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत असे आदेश दिले आहेत। याशिवाय पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळेल यासाठी आवश्यक प्रस्ताव तयार करण्याच्याही सूचना दिल्या आहेत। तर निकृष्ट बियाणे पुरवणाऱ्या संबंधित कंपन्यांवर नियमानुसार कारवाईचे आदेश दिले आहेत। कोणत्याही प्रकारची दिरंगाई सहन केली जाणार नसल्याचंही त्यांनी अधिकाऱ्यांना बजावलं। प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार तिवसा तालुक्यात आतापर्यंत निकृष्ट बियाण्यांबाबत 103 तक्रारी दाखल झाल्या आहेत। तर त्यापैकी 81 तक्रारी सोयाबीन बियाण्यांशी संबंधित आहेत। अनेक ठिकाणी उगवण न झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलंय। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन प्रत्यक्ष शेतभेट, पंचनामे आणि पुढील कारवाई जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत।